पुण्यातून अंधश्रद्धेच्या नावाखाली घडलेली एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। स्वतःला गुरुवर्य म्हणणाऱ्या स्वप्नील लांडे यांच्यावर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। लोकांच्या श्रद्धेचा आधार घेत दैवी शक्ती असल्याचा दावा करून तो अनेकांना आपल्या जाळ्यात ओढत असल्याचा आरोप आहे। या प्रकरणामुळे संपूर्ण पुण्यात खळबळ उडालेली आहे। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपींनी एका अल्पवयीन मुलीला मांडीवर बसून तिच्या कानात मंत्र फुकला। त्यानंतर तुला कोणतीही अडचण आली तर माझ्याकडे ये असं सांगत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। पीडित मुलीचे समुपदेशन करण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे। स्वप्नील लांडे हा पुण्यातील बिबेवाडी परिसरात राहत असल्याची माहिती आहे। त्याच्या विरोधात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। तसेच त्याने अशा प्रकारचे आणखी कोणाशी फसवणूक किंवा शोषण केले आहे का याचाही तपास सुरू आहे। या प्रकरणाने पुन्हा एकदा अंधश्रद्धा, बंधुगिरी आणि आंधळ्या विश्वासावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत। दैवी शक्ती, चमत्कार किंवा आध्यात्मिक उपचाराच्या नावाखाली अनेक बंधू लोक सामान्य नागरिकांचा विश्वास संपादन करतात आणि त्याच विश्वासाचा गैरफायदा घेतात। त्यामुळे अशा व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी प्रत्येकाने सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे। विशेष करून पालकांनी आपल्या मुलांना अशा व्यक्तीपासून दूर ठेवावे, त्याच्याशी सतत संवाद साधावा आणि कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार करावी। श्रद्धा ही वैयक्तिक बाब असली तरी ती कोणाच्याही शोषणाचे साधन बनता कामा नये। पुण्यातील हे प्रकरण केवळ एका आरोपी पुरते मर्यादित नाही, तर समाजासाठी एक मोठा इशारा आहे। श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील फरक ओळखणे आज काळाची गरज बनलेली आहे। या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? अशा बंधू प्रवृत्तीवर आणखी कठोर कारवाई व्हायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।